नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव. तर शुभ सकाळ सगळ्यांना. आणि सकाळची गडबड सगळ्यांची हीच असते ना, की सकाळी पहिले पूर्ण काम उरकून आपलं कोणतं देवपूजा. तर आपली इथं देवपूजा झाली होती, दिवा प्रज्वलित केला, म्हणजे दिव्याच्या साक्षीने पूर्ण देवाची पूजा वगैरे झालीच पाहिजे. तर माझं सकाळचं पहिलं रुटीन असतं देवपूजा. तर तुमचं कसं असतं ते पण कळवा. माझं असतं सकाळी सगळं काम आवरले पहिले देवपूजा, नंतर मग आपलं महादेवाच्या मंदिरात जाणं आणि बाकीचे कामं नंतर चालतात. आणि इथं मी देव वगैरे न्हाणून झाले, सगळं काम आवरून झालं. त्याच्यानंतर मग आमच्या इथलचा स्वामींची मूर्ती वरती फोटो बघा, अशा प्रकारे स्वामींचा फोटो आहे. विठ्ठलाची मूर्ती, तर विठ्ठलाची मूर्ती ही निवृत्तीने पंढरपूरहून आणली होती. रडून रडून आणली होती बरं. आम्ही नको म्हणत होतो त्याला, म्हटलं घरापर्यंत जाईपर्यंत फुटल, पण तो ऐकतच नव्हता. आणि इथे समोर भक्ती जायचं होतं सकाळी शाळेत, तर मग इथं पोहे वगैरे बनवले होते. तसं नाश्ता वगैरे आपण काही बनवत नाही, नुसतं चहा झालं की डायरेक्ट 9-9:30ला आपले जेवणं वगैरे असतात. त्याच्यामुळे नाश्ता वगैरे काही नसतं, कारण केव्हा जेवणं करायची, केव्हा स्वयंपाक करायचा, केव्हा नाश्ता खायचा, अशा गडबडी असतात. तर आपल्या इथं पोहे बनवले होते आज, म्हणजे आम्ही रोज नसतो बनवत, तर आज इथं पोहे बनवले होते. पोहे बनवून झाले मस्तपैकी, सगळ्यांनी पोह्यांचा नाश्ता वगैरे केला. एकदा जर का पोहे खाल्ले तर ते पूर्ण जेवणाची मिस्टेकच बिघडून जाते. तर इथं पोहे खाऊन झाले, नंतर मग डब्याची सोय. तर छान प्रकारे पूर्ण मटेरियल असले की पोहे करायला पण उल्हास येतो, कारण कोथिंबीर होती, हिरवी मिरची, कांदा, शेंगदाणे हे सगळं असलं तरच पोहे हे चांगले लागतात, नाहीतर मग काय. तर इकडं माझं चाललं होतं मस्तपैकी शेगडीवर बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि भक्तीला शाळेत जाण्यासाठी 2-3 पोळ्या टाकल्या होत्या, कारण तिला बाजरीची भाकर आवडत नाही. तर इथं बनवल्या होत्या मी बाजरीच्या भाकरी आणि चपात्या. तर 2-3च चपात्या टाकल्या होत्या. तसं तिला बाजरी भाकर न आवडल्यामुळं, आणि दाजी म्हणत होते की बाजरीची भाकर कर, मग तिच्यासाठी चपात्या, आमच्यासाठी बाजरीच्या भाकरी टाकल्या. आणि सगळं काम आवरून आपलं तर मग दिवस साधून आपलं काम कोणतं चालतं, तर हे आपल्याला समोर दिसणारच आहे. कारण आपण महिलांचे भरपूर इतके ब्लाऊज घेतलेले होते. तर श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर सगळ्यांची अशी असते, कारण सगळं काम आवडले की पहिले देवपूजा, कारण देवपूजेशिवाय आपल्या कोणत्याही कामाला सुरुवात होत नाही. आणि निगेटिव्ह सेवाधारींना, तर त्यांना पूर्ण महिलांना तिकडे ब्लाऊज घालून जायचं काम झालं की नंतरच सगळे कामं आवडतात. घरातलं देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग महादेवाच्या मंदिरात जायचं, म्हणजे कसं एक रुटीनच करून घेतलंय की आपलं हे काम झाल्याच्या नंतर आपल्याला ते काम करायचं. तशा प्रकारे मी एक रुटीन टाकलेलं आहे की बा आपलं देवपूजा पहिली झालीच पाहिजे, नंतर बाकीची कामं. तर इथं मस्तपैकी